पुढारी कस्तुरी क्लब तर्फे महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन आज करण्यात आलंय। महिलांच्या भव्य बाईक रॅलीमध्ये महिलांचा जोश आणि जल्लोष पाहता येणार आहे। गुढीपाडव्यानिमित्त आज दैनिक पुढारीनं या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या उपक्रमाचं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे। कोल्हापूरसह पुणे, सांगली, नगर आणि ठाणे या 5 जिल्ह्यांमध्ये आज एकाच दिवशी ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। तिसरं वर्ष आहे आज या उपक्रमाचं। दैनिक पुढारीचा हा उपक्रम आहे। कोल्हापूरमधून प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भातले आणखी तपशील बोलून घेणार आहोत। शेखर, सध्या नेमकं काय वातावरण कोल्हापुरात आहे? भव्य बाईक रॅली आहे, तिसरं वर्ष आहे आपल्या या उपक्रमाचं, कसा उत्साह दिसतोय? रिद्धी, दरवर्षीप्रमाणे आता या वर्षी सुद्धा मोठा उत्साह जो आहे तो कोल्हापुरातल्या महिलांमध्ये पाहायला मिळतोय। काही वेळातच या रॅलीला देखील सुरुवात होणार आहे। अनेक महिला ज्या आहेत त्या या कोल्हापुरातल्या दसरा मैदान या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मी काही दृश्य जे आहेत ती दाखवतो। आपल्या इथं याच रॅलीच्या पार्श्वभूमीवरती एक सेल्फी पॉइंट बनवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी या सगळ्या नटून आलेल्या नऊवारी नेसून खरं तर आणि डोक्यावरती सगळ्यांच्याच पाहतोय कोल्हापुरी फेटा जो आहे तो परिधान करून या सगळ्या या रॅलीला सहभागी झालेले आहेत। मोठा उत्साह जो आहे तो गेल्या वर्षी सुद्धा होता आणि या वर्षी त्या तुलनेत अजूनही काही महिलांची वाढ जी आहे ती झालेली आहे आणि या सगळ्या महिला आपण या ठिकाणी पाहतोय सेल्फी पॉइंटच्या जवळ। बाकीच्या महिला देखील फेटे परिधान करण्यासाठी त्या ठिकाणी लगबग सुरू आहे। मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती दरवर्षी असते आणि या वर्षी सुद्धा तसाच उत्साह जो आहे तो या महिलांमध्ये पाहायला मिळतो। काही महिलांशी देखील बातचीत या निमित्तानं आपण करण्याचा प्रयत्न करूया। खरं तर दरवर्षीच पुढारी न्यूजच्या माध्यमातून, कस्तुरी क्लबच्या माध्यमातून खरं तर अशा पद्धतीने रॅलीचं आयोजन केलं जाते। तुम्हाला देखील नटण्याचा एक योग त्या ठिकाणी त्या निमित्तानं मिळतोय, काय सांगाल? काही नाही, आम्हाला वेळ मिळत नाही आपल्यासाठी काढण्यासाठी। मला वाटतं कस्तुरी क्लबने हा खूप मोठा इव्हेंट केलेला आहे स्त्रीला त्या निमित्तानं बाहेर पडण्यासाठी आणि नटण्या थटण्यासाठी। खूप छान वाटतंय। मी पहिल्यांदाच भाग घेतलेली आहे ह्याच्यामध्ये, पण मला आता खूप छान वाटायला लागले ह्याच्यात की एवढ्या सगळ्या महिला आपल्याला एकतर वेळ मिळत नाही ह्या ह्याच्यातून आणि ह्या इव्हेंटमुळे खूप महिलांना वेळ मिळालेला आहे। खूप छान वाटत आहे आम्हाला आणि दरवर्षी असंच व्हावं। खरं तर दरवर्षी अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हावा वाटतंय। तुम्ही देखील नटून आलेला आहात, फेटा परिधान केलेली का? होय, खूप छान वाटतंय। पहिल्यांदाच आले मी आता इथं, खूप छान आहे। कस्तुरी क्लबवाल्यांनी खूप छान कार्यक्रम जर बघितलं तर रिद्धी, या बाजूला काही तरुण मुली देखील आलेल्या आहेत ज्या या रॅलीमध्ये सहभागी झाले, त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया। खरं तर रॅलीचं आयोजन दरवर्षी आता पुढारी करतंय, त्यामध्ये सहभागी होते, फेटे परिधान करून रॅलीमध्ये सहभागी होण्याची एक इच्छा असते अनेकांची, ती इच्छा पूर्ण होते। खूप छान आहे, मस्त वाटतंय आणि असंच अजून कस्तुरीने खूप काय काय बनवलं पाहिजे। रिद्धी, मी बाजूला दाखवतो त्या ठिकाणी ढोल ताशाचं पथक देखील त्या ठिकाणी तैनात आहे, त्यांच्याकडून त्यांचं या ठिकाणी सादरीकरण देखील होते। मात्र दुसरीकडे मी अजूनही काही दृश्य दाखवतो। कोल्हापुरातल्या ज्या दसरा मैदान या ठिकाणून या रॅलीला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत त्या दाखल देखील व्हायला सुरुवात झालेली आहेत। ते फेटे देखील काही जे आहेत त्या परिधान करतायत। दरवर्षी विविध मुद्द्यांवरून खरं तर या ठिकाणी रॅलीची जी आहे ती सुरुवात होत असते। यावर्षी सुद्धा पाणी वाचवा असा एक संदेश जो या सगळ्या महिलांच्याकडून देण्यात येणार आहे आणि त्याचीच लगबग जी आहे ती या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि निश्चितच आहे मोठ्या उत्साहात सकाळपासूनच या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच या रॅलीला सुरुवात होईल आणि त्यानंतर कोल्हापुरातल्या प्रमुख मार्गांवरून ही रॅली जाऊन पुन्हा एकदा याच ठिकाणी ही रॅली जी आहे ती पोहोचणार। आणि प्रत्यक्ष रॅली सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा शेखर तुमच्याकडे येऊ। सध्या आपण पुण्यामध्ये जाऊयात। पुण्याहून बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत, शिवाय ठाण्यामधून निकेश सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, पुण्यामध्ये सध्या नेमका काय उत्साह आहे? मोठ्या संख्येनं महिला आहेत, बाईक आम्हाला तुमच्या मागे पाहायला मिळत आहेत, काय नेमकं महिलांमध्ये वातावरण आहे, कसा उत्साह आहे? आता मोठ्या प्रमाणात जे आहेत ते महिला सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये पुणेरी स्टाईल या सगळ्या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि एक आनंद आहे, उत्साह आहे। तिसरं वर्ष आहे, तिसऱ्या वर्षात सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या बाईक्स घेऊन महिला ज्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। अनेक महिला आहेत ज्या सहभागी झालेल्या आहेत, अगदी पारंपरिक वेशात आल्यात। काय काहीतरी वेगळं करायचं असं डोक्यात होतं। नऊवारी आणि
नथ बीत हा पारंपरिक पोशाख आहे त्याच्यापेक्षा वेगळं म्हणून टिळकांचा पोशाख करून या सहभागी झाले याच्यामध्ये. अनेक महिला आहेत ज्या सहभागी झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या संस्कृतीचं जे दर्शन आहे ते या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय काय भावना आहे, तुम्ही सहभागी झाले, हा काय भावना आहेत तुमच्या? खूप मजा आली आहे सर. आणि खरं सांगू का, एकीचं इथे बळ दिसतंय. सगळ्या विविध प्रांताची वेशभूषा करून आज इथे बाईक रॅलीला आम्ही महिला गोळा झालोय. त्यामुळे खूप आनंद आहे आणि नेहमी या बाईकमधनं आम्ही काही ना काहीतरी संदेश नक्की आम्ही आपल्या पुणेकरांपर्यंत नक्की पोहोचवणार. या भावना घेऊनच आम्ही ही रॅली सुरू केली आहे. कुंभमेळा आणि आता पाणी वाचवा आपण मोहीम करतोय, तर झाडं लावल्याशिवाय तो पाणी वाचणार नाही. एक थेंब महत्वाचा आहे की त्या एक थेंबासाठी आपण चातक पक्षी वाट बघत असतो आणि एक थेंबासाठी मोती तयार होतो. तर ही भावना आज आहे की पाणी वाचवा आणि झाडं लावा. आज अशी थीम आहे आपली. अनेक राजस्थानी वेशभूषेत सुद्धा काही महिला सहभागी झालेल्या आहेत. काय भावना आहे तुमची राजस्थानी वेशभूषेत सहभागी झालेल्या? सर्व धर्म समभाव हे थोडंसं मेसेज सगळ्यांना द्यायचा होता. कारण मला माहिती आहे प्रत्येक जण आता नऊवारी साडीचं क्रेज घेऊन चालतंय. त्यामुळे फक्त महाराष्ट्र संस्कृती न हे करता राजस्थान संस्कृती सुद्धा हायलाईट करायला हवी, हे एवढंच ते. तर अशा प्रकारे या सगळ्या महिला ज्या आहेत त्या जी. सहभागी झालेल्या आहेत. मोठा उत्साह आहे. थोड्या वेळामध्ये ही सगळी रॅली जी आहे ती सुरू होईल आणि या रॅलीला सुरुवात झाल्यानंतर अगदी लाईनशीर सगळी ही रॅली अतिशय उत्साहामध्ये सहभागी झालेल्या महिलांसोबत साजरी करण्यात येणार आहे. आणि तिसरं वर्ष आहे आता या सगळ्या ठिकाणी. पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत, दामिनी जी. पथक सुद्धा आहे आणि सगळ्या सुरक्षा व्यवस्थेत ही रॅली व्यवस्थित पार पाडण्याची अगदी सुरुवात जी अगदी आहे आणि ती आता त्याच्यामुळे होणार आहे. प्रत्यक्ष रॅली सुरू झाली बालाजी की पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ. आता मी ठाण्यामध्ये जाते. ठाण्याहून निकेश शार्दूल आपल्याशी जोडलेले आहेत. निकेश, ठाण्यामध्ये नेमकं काय पाहायला मिळते, कसं वातावरण आहे, किती महिला साधारणपणे आता दाखल झाल्यात? नक्कीच पुणे कोल्हापूर प्रमाणे ठाण्यामध्ये देखील महिलांचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. बाईक रॅलीसाठी मोठा प्रतिसाद जो आहे तो महिलांचा असलेला पाहायला मिळतोय. आपण जर ही पाहिली तर मोठी रांग महिलांची जी आहे ती लावण्यात आलेली आहे. ढोल ताशा पथक जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि महिलांना पारंपरिक फेटा जो आहे तो बांधण्याचं काम जे आहे ते सध्या तरी सुरू आहे. प्रत्येक महिला जे आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये ह्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत. प्रत्येक महिला जे आहेत ते ह्या रॅलीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं काम जे आहे ते करणार आहेत. काही महिलात आपण त्यांच्याकडनं त्यांचा उत्साह जाणून घेऊ. काय सांगाल ताई, बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत, कशा प्रकारचा उत्साह आहे? आमचा उत्साह म्हणजे रात्री उशिरा झोपून सुद्धा सकाळी लवकर उठणं. अँड वी आर सो हॅपी टू सी ऑल लेडीज एकत्र सगळे आलो, त्याच्यामुळे खूप मजा येते आणि अजून पुढे बऱ्याच गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत. सो आम्ही सगळे उत्सुक आहोत बघण्यासाठी. थँक्यू. दरवर्षी पुढारी समूहाकडनं बाईक रॅलीचं आयोजन केलं जातं. विविध संदेश या माध्यमातून दिले जातात. काय या वेळेला ट्रेडिशनल आहे? ट्रॅडिशन आपलं गुढीपाडव्याबद्दल आपण रॅली काढतोय. तर मला तरी असं वाटतं की बायका आता बाहेर निघालेल्या आहेत. बाईक रॅली इज यू कॅन से की एक प्रकारचं प्रतीक आहे की आज बाई पण बाहेर पडते पुरुषांच्या जोडीने आणि आज ती बाईक रॅलीवर पूर्ण सण साजरा करते वेगळ्या पद्धतीने, असं मला वाटतंय. विविध संदेश, सामाजिक संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून दिले जात आहेत. आणखीन काही महिला आहेत. ताई, काय सांगाल, या बाईक रॅलीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश दिले जातात, काय सामाजिक संदेश दिला जातो? आम्ही मेंटल अवेअरनेस आणि ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस बद्दल बोलते. वी आर अर्बानिया रोडीज. तर आम्हाला आता जे स्ट्रेस आहे बायकांमध्ये, मुलांमध्ये किंवा कोणामध्येही, तर तो दूर करण्यासाठी जे आपल्याला पाहिजे आहे, सेल्फ केअर असू दे, स्ट्रेस रिलिव्हिंग, इमोशन्स बाहेर काढा, सायकायट्रिस्टकडे जा, अशा सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत आमच्या रॅली मार्फत. आणखीन काही महिला आहेत. मॅडम, काय कसा प्रकारचा उत्साह आज या बाईक रॅलीच्या माध्यमातून आहे? आम्ही गेली 9 वर्ष झाले आम्ही रुस्तमजी अभियानामधनं येत आहोत आणि अक्षरशः आपलं मराठमोळी जे कल्चर आहे, संस्कृती आहे ती जपली जाते एक वेगळ्या रॅलीच्या पद्धतीने. ते खूप आम्हाला अभिमानात वाटते म्हणून आम्ही जॉईन होतो. थँक्यू. काय सामाजिक संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून दिला? संदेश हमारा मेंटल अवेयरनेस के ऊपर है. आज
की जो भागादौड़ जिंदगी में हम लोग थोड़ा भी एक कदम अपने मेंटल अवेयरनेस को नहीं देते हैं, ये उसके ऊपर एक रैली है, एक अवेयरनेस है कि थोड़ा एक स्टॉप करो अपनी जिंदगी में, लुक बैक करो, देखो अपनी मेंटल अवेयरनेस के बारे में और थोड़ा एक्शन लो उसके ऊपर। जर पाहिलं तर काही वेळातच आता या बाईक रॅलीला जे ती सुरुवात होणार आहे. ढोल ताशा पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे. विविध सामाजिक संदेश घेऊन ह्या सर्व महिला ज्या आहेत ते बाईक रॅलीमध्ये सामील झालेले पाहायला मिळतात. फेटे बांधून पारंपरिक वेशभूषेमध्ये या सर्व महिला ज्या आहेत ते सहभागी झालेल्या आहेत. काही वेळातच या सर्व बाईक रॅलीला आहे जे तो सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चित निकेश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईनच. पुन्हा एकदा मी कोल्हापूरमध्ये जाते. कोल्हापुरात सध्या शेखर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शेखर, आता सध्या नेमकं तिथे काय घडत आहे? मला वाटतं आता भरपूर गर्दी कोल्हापुरात सुद्धा या सगळ्या महिलांची झालेली आहे. सुंदर फेटे परिधान करून या सगळ्या जण इथे आल्यात. सेल्फी पॉइंटवर सुद्धा विशेष गर्दी दिसतीये शेखर. पुन्हा एकदा आपण शेखर यांच्याशी संपर्क साधूया. सध्या ही दृश्य आपण पाहतोय. पुढारी कस्तुरी क्लब तर्फे महिलांची ही भव्य रॅली आयोजित केलेली आहे. 5 जिल्ह्यांमधून आज एकाच दिवशी ही भव्य रॅली निघणार आहे आणि मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. 3रं वर्ष आहे यंदाचं उपक्रमाचं आणि अगदी उत्साहात महिला याच्यामध्ये सहभागी होत आहेत.